आता समर्थांच्या दासबोधामध्ये श्रवण भक्तीनंतर पुन्हा एकदा श्रवणाचं महात्म्य आलेलं आहे. आणि ते श्रवणाचं महात्म्य सांगताना नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे वीण न कळती, नाना विद्या पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे वीण न कळे. आता काय काय श्रवण करावं? सगळ्या प्रकारचं श्रवण करावं. म्हणजे आपल्याला असं वाटलं की अध्यात्म क्षेत्रात पडलो, मग आता करमणूक, मनोरंजन, काही कला, गुण, आविष्कार, काय नाटक, सिनेमा सगळं सोडावं का? काय आपल्याला जगामध्ये सगळंच दिसणार आहे, चांगलं आहे, वाईट आहे. जे ऐकतो त्यातून काय घ्यायचं हा फक्त आपला प्रश्न आहे. आणि त्यामुळे श्रवणाला इथे त्यांनी कुठे निर्बंध घातलेला नाही आहे. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने. दानधर्म केला, करायचा असला तरच दानाविषयी ऐकावं असं काही नाही म्हणाले. दानाच्या विषयी ऐकावं, निरनिराळी तप कशी केली जातात, त्याची साधनं काय काय आहेत किंवा कोणते कोणते साधन मार्ग आहेत. नाना योग तीर्थाटने म्हणाले, योगाचे प्रकार आपण ऐकतो. कोणी म्हणतं प्राणायाम करा, कोणी म्हणतं ती सहज क्रिया करा, कोणी म्हणतं शक्तिपात दीक्षेचा अभ्यास करा. प्रत्येकजण आपापल्या परीने सहज समाधी योग आहे, सिद्ध समाधी योग आहे, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन आहे, अनेक मार्ग आहेत की अनेक मार्गांनी त्याच योगमार्गाचा विचार अनेक जण अनेक प्रकारांनी करतात. प्रत्येकाने केलेला विचार हा त्याच्या पद्धतीने असतो. की अमुक एका पद्धतीने प्राणायाम शिकलो, मग ते असं कसं? आपण एक फक्त लक्षात ठेवायचं की जिथे जे शिकायला जातो, जे घ्यायला जातो, तिथे ते त्यांच्या तत्त्वज्ञानासकट स्वीकारायचं. म्हणजे आपण व्यवहारात गमतीने म्हणतो तसं, एकाचं औषध आणि दुसऱ्याचं पथ्य नाही चालणार. ज्याचं औषध त्याचंच पथ्य, नाहीतर पथ्य तिसऱ्याचं. पण हे सगळं सोयीस्कर होतं ना. आपल्याला जे सोयीचं आहे ते याचं घ्यायचं, जे सोयीचं आहे ते त्याचं घ्यायचं. त्याचे परिणाम योग्य होतीलच असं नाही. आणि म्हणून काहीतरी विचार ज्याच्यावर ज्यांनी केलेला आहे त्या विचाराला 100% आपण अनुसरायचं आणि त्याच विचाराप्रमाणे जायचं. म्हणून त्याचं सांगितलं निरनिराळे योग आहेत, निरनिराळे प्रकार आहेत योगाचे. तीर्थाटनं आहेत, तीर्थयात्रा करायची आहे की आपण त्या तीर्थक्षेत्री जाताना विचारून घेतो, अहो तिथलं काय वैशिष्ट्य आहे, तिथे काय करायचं असतं, आम्हाला जर दान द्यायचं असेल तर काय करावं, त्याचं स्वरूप काय, तुम्हाला काय माहिती, तुम्हाला काय माहिती, आपल्याला काय करायचं आहे ते करावं. 10 जणांना विचारल्यानंतर तर ह्यातलं मला काही करता येईल काही येणार नाही याची हळहळ वाटत असेल तर कोणालाच विचारायला जाऊ नये. आपल्या मनाने काय करायचं आहे, कुठं जायचं आहे ठरवावं. आणि नाही तर ग्रंथ आहेत, ग्रंथांमध्ये त्या तीर्थाचं, त्या व्रताचं काही ना काहीतरी उल्लेख, मांडणी आपल्याला बघायला मिळते. हे सगळं आपल्याला जास्त पुराणांमध्ये बघायला मिळतं. पुराणांमध्ये बहुतेक सगळी व्रतं अगदी स्पष्ट. नाही हे वर गेलं की खाली बरोबर आहे ना. चालेल. नाही मला काही होत नाहीये. मला तसं वाटतं की आवाज शेवटपर्यंत गेला पाहिजे. हां, तर जी नाना व्रतं आहेत त्या व्रताच्या संबंधामध्ये ज्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे असे पुष्कळ ग्रंथ आहेत. त्यातले तर मराठीमध्ये ते देग होशिंगकर नावाचे आहेत. त्यांनी 700 व्रतं या पुस्तकामध्ये नुसती थोडक्यात मांडून ठेवलेली आहे की आपल्याला जर हौसच असेल व्रतं करायची, शोध घ्यावा. काय आहे, कुणीतरी सांगितलं आणि आपण केलं, आपल्याला तसंच करता आलं तर बरं आहे. आणि नाही करता आलं तर 100 ठिकाणी आपण करतोय बरं आहे ना, आपण करतोय. म्हणजे ज्याचं मन त्या व्रतामध्ये निश्चिंत नाही आहे, तो त्या व्रताचं काय फल अनुभवील, तो त्या व्रताचा काय आनंद घेईल. त्यामुळे योग्य विचार करावा, काय आपल्याला नक्की आचरायचं आहे ते ठरवावं. आपल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, आपण करून मोकळं व्हावं. दुसऱ्याचं ऐकायचं आहे ठरवलं तर तो म्हणेल तेवढं आणि तो म्हणेल तसंच ऐकावं. साधी गोष्ट असते, घरात कोणीतरी कोणाला तरी सांगतं, नाही ह्या कार्यक्रमाला तुम्हाला गेलंच पाहिजे असं. आता मग मला जायचं नाही, मग माणूस म्हणतो की नाही, पण त्याला विचारू की काय करायला पाहिजे, जावंच लागतं का? जावंच लागणार असेल तर मग जातो, नसेल जावं लागणार तर मग मी नाही जाणार. आता तो समोरचा माणूस, त्याला जर माहिती आहे की ह्यांनी गेलंच पाहिजे. मग मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला अगदी घडलेला सरळ प्रसंग सांगते. आमचे
विष्णुपंत किंजवडेकर आणि मी उत्तरकाशीला आम्ही होतो. आमचं ब्रह्मसूत्राच्या ग्रंथाचं शुद्धीकरणाचं काम चाललेलं होतं. तर आम्ही तिघंजणं रोज बसत होतो. तर म्हणजे मला घरून फोन मिळाला की ते म्हणजे आपल्या इथले जे किंजवडेकर शास्त्री आहेत ते गेले. तर किंजवडेकर शास्त्री गेल्याचा जेव्हा फोन आला तेव्हा तर ते एवढे मोठे वैदिक ब्राह्मण, त्यांचे हे धाकटे भाऊ. आता मी काही त्यांना ते सांगायला गेले नाही. म्हटलं त्यांच्या घरची घटना आहे तर त्यांच्या घरचे लोक सांगतील त्यांना किंवा येईल त्यांना फोन, आपण कशाला कळवायचं. मी काही कळवलं नाही, पण असं होतच नाही की कळलं नाही. दुपारनंतर फोन आला आणि फोन आल्यावर त्यांना कळलं की असं असं आपले भाऊ गेलेले आहेत म्हणून. आणि आता किंजवडेकर शास्त्री गेले, आता काय. ते मला म्हणाले, कल्याणीताई मला काही जायची इच्छा नाही आहे, पण इथून इतक्या लांब मी जाऊन उपयोग काय आहे, कारण माझा काही भेट नाही, दर्शन नाही. पण माझा मुलगा आहे, सून आहे, बायको आहे, सगळी मंडळी आहेत, ते सगळे जातील आणि हे एवढं काम मी आता जबाबदारीने अंगावर घेतलं तर मी सोडून कशाला जावं, तर नको जायला असं मला वाटतं. म्हटलं काही हरकत नाही. मी तर म्हटलं तुम्हाला सांगितलं पण नाही मला कळलं तरी, आणि तुम्ही तर आता ठरवा काय करायचं ते. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना वाटायला लागलं की मग इथे आप्पा आहेत. मग मी आप्पांना नाही विचारलं, मी त्यांना नाही, आता त्यांच्याकडे शौच अशौच सगळं आहे ते दूर होते. म्हटलं मला त्याची तुम्हाला काही काळजी नाही, मी तुम्हाला स्वयंपाक करून घालतेच आहे, मी तुम्हाला काही असं अडचण वाटायचं, मला काही तुम्हाला लांब वाढणं इकडे वाढणं मला सवय, म्हटलं माझी काही अडचण नाही आहे. तर आता ते आप्पांना कळेल तर मग मी त्यांना सांगितलं नाही असं होईल. म्हटलं सांगा, तुम्हाला सांगावं असं वाटलं तुम्ही सांगा, मला सांग म्हणा मी सांगते. नाही म्हणे मग असं करा ना, तुम्ही आप्पांना विचारा ना की मी आता गेलं पाहिजे का. तर मी त्यांना म्हटलं की बघ माझं मत म्हणाल तर दुसऱ्या माणसाला विचारायचं की ह्या प्रसंगाला मी गेलं पाहिजे का. म्हणजे जर त्याच्यात मला कळतं आहे की मी नाही गेल्याने माझी चूक आहे किंवा मी न जाण्यापेक्षा जाणं हे अधिक आवश्यक आहे, तर आपण आपल्यावर घ्यायला नको म्हणून ते दुसऱ्यावर टाकायचं की त्यांनी सांगितलं मला की नाही तू नाही गेलास तरी चालेल. म्हणजे आपण एकदम सेफ, आजच्या भाषेत बोलायचं की आपण सुरक्षित झालो की आपल्याला काही त्याचा दोष नाही लागणार. तर मी त्यांना म्हटलं की असं नका करू, तुम्ही तुमचं ठरवा, आप्पांना काही विचारावं असं मला वाटत नाही. पण ते मला म्हणाले तुम्ही विचारा. म्हटलं बरं. मग मी सांगितलं, म्हटलं असं असं झालं की जोडेकर विचारतात काय करू. आप्पा म्हणाले तुला आगाऊ उद्योग कोणी सांगितलं मला विचारायचं. मी म्हटलं नाही, मला विष्णुपंत म्हणाले म्हणून म्हटलं मी विचारलं. तर मग ते म्हणाले की एक गोष्ट आहे आधी, तर म्हणाले इतक्या लांब त्या लोकांनी कळवायचं कारणच नाही, कारण इतक्या पटकन ते पोचू शकत नाही. त्यामुळे म्हणाले त्या माणसाला पहिल्यांदा घरच्यांनीच म्हणजे द्विधा मनस्थितीत टाकू नये. बरं त्यांनी कळवलं तर त्यांनी मला विचारू नये. मला जर विचारलं तर म्हणाले मी जाच सांगणार, कारण प्रत्येकाला कर्तव्य आहे की आपलं कर्तव्य आपल्या भावाचं जर काय त्यांचा 13वा 14वा जे असेल त्याचा प्रसाद ग्रहण करायलाच पाहिजे, तर त्यांनी जायलाच पाहिजे. म्हणजे शास्त्र काय सांगेल तेच मला सांगितलं पाहिजे, म्हणजे त्यांनी गेलंच पाहिजे. मग म्हणाले मी सांगतो आता की त्यांनी मला विचारलं, तर मला नाही विचारलं तर मी सांगत नाही. मी शास्त्रीजींना सांगितलं, म्हटलं विष्णुपंतांना की म्हटलं अहो तुम्ही गेलं जे आप्पांनी असं असं सांगितलं, तर म्हटलं बघा आता तुम्ही काय करता ते. पण ते काय असतं, आपण करतो हे बरोबर नाही आहे असं वाटतं म्हणून माणूस न विचारता गप्प पण बसू शकत नाही. एक दिवस गप्प बसले, आप्पांच्या पुढे काही बोलले नाही, लांब बसून काय त्यांना जे काही थोड्या दुरुस्त्या करता येणं शक्य होतं त्या केल्या. बाकी आम्ही दोघंजणं बसत होतो, ते लांबून आम्हाला काय त्यांना सांगायचं ते सांगत होते. मग दुसऱ्या दिवशी म्हणाले आप्पा आता मी काय करू. एक दिवस गेल्यावर त्यांना वाटलं त्यांनी वाट पाहिली ते होऊन विचारतील काय झालं म्हणून, त्यांनी काही विचारलं नाही. मग विचारलं आप्पा म्हणाले आता जा, आता मी तुम्हाला मला विचारलं तर मी सांगतो तुम्हाला जा. म्हणजे या सगळ्यामध्ये ना जेव्हा हे आपण श्रवण करतो तेव्हा ऐकलं किंवा आपण करायचं ठरवलं तर त्याचा निर्णय मात्र आपण आपला घ्यावा, दुसऱ्याला विचारून त्याला अडचणीत टाकू नये. आता मी काल तुम्ही आला होता त्या प्रवचनाला, त्या पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये ते प्रवचन होतं. ते तिथे त्या बाईंनी मला विचारलं आमच्या घरामध्ये जन्माला आलेली मुलगी ही आमच्या घरात जन्माला जी आली ती आमच्या घरातली जी व्यक्ती गेली तीच पुन्हा आली ना. म्हटलं होते तुम्ही ठरवा, मी कशाला ठरवणार, कारण ती व्यक्ती आणि तुम्हाला यातलं काय काय पटलं आहे ते तुम्ही बघा. म्हणजे माणसांचं काय असतं, 2-3 प्रकारांनी माणूस दुसऱ्याला विचारायचा प्रयत्न करतो. हां, एक तर चाचपणी असते, दुसरं तर आपल्या मनात काय वाटत असतं
ते त्याही माणसांनी म्हटलं म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे असं इतरांना सांगायला तो मोकळा होतो. आणि आपल्या डोक्यावर काही ओझं नाही, ते त्यांनी तसंच सांगितलं आहे असं म्हणून ते स्वीकारता येतं. तर इथे सुद्धा ही जी निरनिराळी व्रत दानं, त्याला काही पर्याय जे काही दिलेले असतात, आपण धर्मशास्त्र बघितलं तर आपल्याला समजतं कधी आपल्याला अडचण येते, कधी आपण ते करू शकत नाही. एखादं व्रत आपण आचरत असलो त्याच्यामध्ये आपण कधी आजारी पडलो, कारण ते आता व्रत घेतलं आहे म्हटल्यानंतर ते व्रत निभावणं हे त्या व्रताच्या व्याख्येतच म्हणजे अनुस्यूत आहे. ते काही आपण बाहेरून कुठून म्हणत नाही की याचा आग्रह असावा, पण आपल्याच्यानी ते होत नाही तर त्याचा आपल्याला काही दोष आहे का? कारण हे सगळी चर्चा विचार कोण करणार की ज्याची पूर्ण खात्री आहे की हे व्रत जे आहे ते केलं तर त्याचं पुण्य आहे आणि ते चुकलं तर त्याचं पाप आहे, ह्याच्याबद्दल ज्याच्या मनामध्ये खात्री आहे तो त्याचा विषयाचा उहापोह करणार. ज्याला त्याचं काही नाही तर त्याला काय, घरामध्ये स्वयंपाक होणार नव्हता म्हणून एकादशी केली, आता घरात स्वयंपाक काही मी काय एकादशी करत नाही म्हणजे एकादशी हे काही त्याचं व्रत नाही, ते आपलं चेंज ऑफ फूड आहे, बदलला ना, आज हे खाल्लं उद्या ते खाल्लं, मग त्याचा प्रश्न येत नाही. पण इथे त्यांनी जे सांगितलं आहे त्याची जात थोडी वेगळी आहे की श्रवणाने जे जे आपण अनुसरण्याची इच्छा करतो त्या त्या प्रत्येक गोष्टीत, आता साधी आजचीच गोष्ट आहे की आता आपल्याला इथे दासबोध सांगायचं आहे, घरून उठायचं, इथे येऊन बसायचं दासबोधाला, हे त्या प्रवचनकाराच्या दृष्टीने दोषच आहे. कारण आज एका ग्रंथावर आपल्याला बोलायचं आहे, मग त्या ग्रंथाचा मान काय आहे, जे बोलायचं आहे ते आपण वाचून ठेवलं पाहिजे. आणि खरं म्हणाल तर आपण त्या वातावरणातच राहिलं पाहिजे अर्धा पाऊण तास, म्हणजे आपण त्या विषयाशी एकरूप असतो. जेव्हा आपण त्या विषयाशी एकरूप असतो तेव्हाच तो विषयसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने मांडला जातो, नाहीतर तो तसा मांडला पण जात नाही. त्याच्यामध्ये त्याच्या गुणवत्तेमध्ये, त्याच्या भावामध्ये, त्याच्या मांडणीमध्ये फरक पडत जातो. तर सामान्यतः लोक असं म्हणतात की अहो काय प्रवचन म्हणजे काय असतं, अहो आपण काय आधी फार विचार करायचाच नसतो, त्या जागेवर गेल्यावर जे सुचेल ते बोलायचं असतं. असं कसं होईल? त्या जागेवर गेल्यावर जे सुचेल ते बोलायचं असतं. मला याच्यावरती आमच्या व्ही. ए. कुलकर्णींनी उत्तर दिलं. ते म्हणाले मी ह्या जातीचा होतो, की तिथे गेल्यावर आपल्याला स्फुरण येतं, ते आलेलं स्फुरण जे सांगेल ते बोलायचं. म्हणाले मी प्रवचनाला बसलो आणि माझं प्रवचन ऐकायला प्रण जोशी बसले आणि म्हणाले ते फार काटेकोर होते प्रण जोशी. त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून पाठवली की कुलकर्णी बुवा आपण विद्वान आहात, पण प्रवचनाला बसताना काय बोलायचं आहे याचा नेमका विचार करून बसत जा, प्रवचन आगळ पगळ करत जाऊ नका. तर व्ही. ए. कुलकर्णी मला म्हणाले कल्याणी त्या दिवशी नंतर मी कधीही प्रवचनाला बसताना काय एवढंसं बोलायचं असलं तरी मी 4 नोट्स काढल्याशिवाय मी कधी प्रवचनाला गेलो नाही. म्हणजे हा ज्या त्या क्षेत्राचा एक काहीतरी संकेत आहे, त्याचे काही एथिक्स आहेत, काही परंपरा आहेत, काही रूढी आहेत. जसं आपलं घर आहे, आपण चालवतो आणि आपल्या घरातली माणसं येऊन आपल्या घरातली कामं हलकी करतात. आता त्यांनी यावं घरातली कामं करावं असं नाही, त्यांनी काय करावं याच्यामध्ये आपण आणि त्यांच्यात एक सुसंवाद निर्माण व्हावाच लागतो. म्हणजे हा संकेत आहे त्यातला की हे जर नीटनेटकं व्हायचं असेल तर ते तुमचं तुम्ही सांभाळा, आम्ही मोकळे आहोत असं नाही होत. तसं आहे हे की ही जी कर्म आहेत आपण स्वीकारली, काय जी करायची असती, म्हणून त्यांनी एवढी मोठी यादी दिली आहे की कोणतंही कर्म जरी आपल्याला करायचं असलं तरी त्याच्या मागे एकदा ते ऐकलं की हे असं केलं तर चांगलं आहे. आता आणखीन एक सांगते की माझ्या ओळखीचे ग्रस्त आहेत, आता ते नाही आहेत, मधुकरराव जोशी म्हणून पत्रकार होते. ते म्हणाले की ज्ञानेश्वरी आपल्याला इतकी आवडते, म्हणाले आयुष्यभर आपण ज्ञानेश्वरी वाचावी अशी माझी धारणा होती. म्हणाले मी एक सोपा मार्ग काढला की म्हणाले मी पौर्णिमा किंवा प्रतिपदा असं सुरुवात कुठेतरी करायची, कधी खंडित झाली तर म्हणाले रोज 300 ओव्या वाचायच्या. 300 ओव्या वाचल्या की 1 महिन्यामध्ये 9000 ओव्या होतात, म्हणजे एका महिन्यात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. 300 ओव्या वाचायला काही फार वेळ लागत नाही. त्या 300 ओव्यांवर पुढे पुढे खुणा करत गेलो आपण की रोज ज्ञानेश्वरी वाचली जाते, रोज आपल्या वाचनात राहते आणि अनायासे पारायण होत राहतात. आता हा किती साधा आणि चांगला नियम आहे. हा नियम आपल्याला जर स्वीकारायचा, त्यांचं ऐकलं घेतलं, मग आता मग जेवणाच्या आधी वाचू का जेवणाच्या नंतर वाचू, मग रात्री झोपताना वाचलं तर चालेल का, प्रवासात वाचलं तर चालेल का, आता ह्याचा निर्णय आपण करायचा.
की आपण आपल्याला सगळ्या बाजूनी जर मोकळं ठेवलं तर केव्हाही का होईना आपण दिवसभरामध्ये 300 ओव्या आपण वाचायच्या, जशा होतील तशा. एका वेळी झाल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला बंधन नाही, पण रोज वाचून झाल्या पाहिजे. जिथे होती तिथे खूण करू. आज आत्ता 40-50 ओव्या झाल्या, नंतर झाल्या 100 ओव्या, नंतर झाल्या 150 ओव्या, ठीक आहे, काही बिघडलं नाही, वाचून तर झालं. नंतर काय बुद्धी होईल ते होईल. म्हणजे हे कसं आहे की आपल्याला काय झेपतं, आपल्याला काय जमतं, आपण काय करू शकतो हे शेवटी आपलं आपण ठरवायचं. आता यातून कसं होतं सांगते तुम्हाला. एवढं तर सोडूनच द्या, पण आमच्या हे माइन्सवाले गोगटे आहेत ना, आमच्या उषाताई गोगटे, त्या खूप वेळा इकडे यायच्या. त्या म्हणाल्या हे सगळं क्षेत्र म्हणजे मला अज्ञाताचा प्रांत आहे, पण त्यातल्या त्यात मला म्हणाले ज्ञानेश्वर महाराज फार आवडतात. मग त्यांना स्वतः काय करावं आपण, तर त्या म्हणाल्या मी काय करू, तर म्हटलं वाचावी ज्ञानेश्वरीला. ठीक आहे, ज्ञानेश्वरीला काय अडचण आहे. तर त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. 2 वर्ष 3 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरी वाचून होतच होती. आणि मग ती जेव्हा पूर्ण झाली, दुसऱ्यांदा वाचायला घेतली तर त्यांची एक 3-4 महिन्यात झाली. त्यानंतर वाचायला घेतली, 1-1.5 महिन्यात पूर्ण केली. आणि तुम्हाला सांगते त्यांना परमेश्वर कृपेने आयुष्य चांगलं मिळालं. पण माझ्यासमोर मी त्यांना 10 वर्ष अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण करत असलेलंच पाहिलं. कायम प्रत्येक 7व्या दिवशी म्हणजे समाप्ती आणि 8व्या दिवशी पारायणाला सुरुवात. कुठल्याही प्रवासात असू दे, कुठेही असू दे, परिस्थितीची अनुकूलता हा तर मोठा भाग आहेच आहे, तो काही प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा त्या बाईंनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत पारायण त्या करत राहिले. म्हणजे आमचा प्रवास पुढे कसा होईल ते ठरविल ना तो परमात्मा. देईल तो आम्हाला बुद्धी, काय करावं कसं करावं. पण सुरुवात करताना मग त्यांनी तसं केलं, मी करावं का. आमच्याकडे इकडे खेडेगावामधल्या म्हणी आहे, म्हणाले तिने सरी घेतली म्हणून मी काय फाशी घ्यायची का. म्हणजे त्या बाईच्या गळ्यातली सरी पाहिली हिने, तर आता तिची सरी आहे तर त्याच्यापेक्षा माझं जरा आणखीन काहीतरी पाहिजे म्हणून जे वजनदार बनवलं गळ्याला घट्ट बांधलं की म्हणाले जीव जायचीच वेळ आली. असा तो एक म्हणीचा तसा भाग आहे की अमक्याने काहीतरी साधन सुरू केलं म्हणून मी आणखीन काहीतरी विशेष साधन सुरू करा. कशा करता अट्टहास, म्हणाले आपल्याला झेपेल ते करावं, आपल्याकडनं जेवढं व्हायचं असेल तसं होईल. जसं व्हायचं त्याला काय आहे, कोणतंही बंधन आपणच ठेवलं नाही ना की त्याचा दोष पण आपल्याला लागेल. की आपण संकल्पच असा केला की मला या पाठांतराचं कोणतंही किंवा या वाचनाचं या काय पारायणाचं काय म्हणू ते याचं मला बंधन नाही. मनाशी ठरवायचं की मी हे 11 वेळा म्हणणार आहे आणि आज माझं एकच वेळा म्हणून झालं. पण संकल्प करतानाच म्हणायचं की मला 11 वेळा म्हणून होईल असं नाही, मला जमेल तेवढ्या वेळेला मी म्हणीन आणि जसं जमेल तसं मी म्हणीन. की आपल्या डोक्याला ताप नाही. म्हणजे आपण जेव्हा त्याची साधना करत असतो तेव्हा ती साधना अधिक चांगलेपणाने होते, अधिक एकाग्रतेने होते. कारण आता म्हणजे हे असं मी का बोलते तुमच्यासमोर, म्हणजे माझ्या काही काही गोष्टी आता वाचत असताना अशा लक्षात आल्या की आम्ही आता एका वेळेला योगसूत्र, एकाच वेळेला ज्ञानेश्वरांचे म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव, त्यांचे अभंग हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराजांनी परमार्थ सांगताना कशाचंच त्यांनी बंधन घालायला सांगितलं की बंधन नको, हे करायचं एवढं म्हणा आणि करा, पण हे करण्याचं मला बंधन आहे असं म्हणू नका. म्हणजे करण्याचा आनंद मिळण्याच्या ऐवजी बंधनाचा जाच जास्त होतो की त्या बंधनाच्या जाचात आम्ही अडकतो की नाही हे मला सकाळी आंघोळीच्या आधी, आंघोळीच्या नंतर, मला पहाटे उठून काय आता सुद्धा प्राणायाम आहे, सकाळी मला माझी कामं सुरू करायच्या आधी प्राणायाम झाला पाहिजे की मग आंघोळ करून करायचा. हे जर बंधन घातलं तर मग आता किती लवकर उठायचं, मग किती लवकर आंघोळ, सगळं एकामागे एक चक्र आलं. माऊलींनी प्रत्येक वेळी जे सांगितलं आहे, आता साधी भावना आहे की आपल्याला कुणी सांगितलं की हे काम आहे किंवा आपण जे काही करतो कर्म, त्या कर्माच्या फळाची इच्छा ठेवू नको. कशाला एवढे मोठे तत्त्वज्ञान किंवा एवढे मोठे विचार घेऊन काम करत राहायचं, मोकळ्या मनाने काम करत राहू, जे होईल ते होईल असं म्हणामन सोडून द्यावं. आता आम्ही योगसूत्राचा अभ्यास करायला लागलो की एक एक सूत्र वाचायला लागलं की आपल्याला कळतं की त्यांनी जे जे बंधन घातलं आहे आपल्यावरती ते बंधन समजून घेऊन वागणं आपल्याला शक्य आहे का. कारण ती योगसूत्र आपल्याकरता नाहीच आहे, सामान्य मनुष्याकरता ते नाहीच आहे, मोठ्या साधका करताय. सामान्य माणसाकरता मला तर आता दिवसेंदिवस वाटायला लागलं की ज्ञानेश्वरांचा जो केलेला उपदेश आहे तो उपदेश अतिशय सोपा आहे. त्यांनी सांगितलं कशाचीच कल्पना करायची नाही, कशालाच सोडायचं नाही.
जे आहे ते फक्त चांगल्या नजरेने बघत राहायचं. म्हणजे माझ्या हे सगळं का डोक्यात आलं की वैराग्य, अभ्यास, हे सगळे जे मोठे मोठे शब्द आहेत आणि त्या शब्दाच्या मनुष्य तपश्चर्या, की हे सगळं आपण म्हणतो हे काय आमच्या आयुष्यामध्ये होणार आहे, काय तप होणार आहे का, मोठा एवढा अभ्यास आम्ही करणार आहे का, मोठं एवढं वैराग्य आमच्या अंगात येणार आहे. या सगळ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टींना पुष्कळसा त्यांनी फाटा देऊन विषय फार सोपा मांडला. आणि ती जी मांडणी आहे, आता इथे समर्थांचं म्हणजे प्रत्येक संतांचं पुन्हा एक एक वैशिष्ट्य आहे. समर्थांनी विषय सोपा करून मांडला आहे, पण आमच्या त्यातल्या सगळ्या पळवाटांना त्यांनी बरोबर पकडलेलं आहे की माणूस कोणत्या पळवाटा शोधून काढतो. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वरी आणि दासबोध बरोबर वाचावा. तो बरोबर वाचला की तत्त्वज्ञान समजतं आणि दासबोधामध्ये आपल्याला कसं वागावं हे समजतं. म्हणजे माणूस स्वतःची प्रतारणा किती करतो, स्वतःची फसवणूक किती करतो, स्वतःच्याच ठिकाणी स्वतःलाच किती खोटं काही शिकवत राहतो. कारण आपण आपलंच जस्टिफिकेशन, आपण आपल्याच बाजूने आपण केलेल्या गोष्टींच्या विषयीचं जे स्पष्टीकरण देत राहतो, त्याच्यातून ते जे साधन आहे त्या साधनाचे लाभ आपल्याला होऊ शकत नाही. कारण एक आपल्याला सगळा जर आपण विचार एकत्रित केला तर कशाचंही चांगलं फळ मिळावं, अधिकाधिक फळ मिळावं, योग्य घडावं, त्याचा कुठलाही आपल्याला त्रास न होता घडावं असं असेल तर जितकं आपल्याला झेपेल ते तितकं एकदा आपण आपल्या बाजूने ना एवढं मला होईल असं म्हटलं की ती एक रेषा मारली की त्या रेषेच्या किमान 5 रेषा खाली उतरवं की हे एवढं झेपेल असं वाटतं ना, पण त्याच्यापेक्षा इतकं कमी करूया. म्हणजे इतकं कमी करूया जे घेऊ ते नक्की होईल. जे होईल असं वाटतं मनाच्या जिद्दीने ते तितकं होत नसतं. आणि मग त्याचं प्रत्येकाचं आपल्यावरती येणारा जो ताणतणाव, त्याचं प्रत्येकाचं एक ओझं, कशाला ओझं घेऊन, परमार्थ ओझं घेऊन होणार नाही. म्हणजे कसं की काही पुण्यकृत्य होतं आहे पण मनामध्ये ओझं आहे, तर जे पुण्यकृत्य मनाला शुद्ध करण्याकरता आहे ते मनावर ओझं नावाचं एक दुसरंच प्रकरण टाकत आहे. म्हणजे मनाची शुद्धता बाजूला राहिली पण चित्तावर आणखीन एक बोजाच टाकला. म्हणजे पुन्हा शुद्ध होण्याच्या ऐवजी मनामध्ये आणखीन काही ना काहीतरी किलमिशा आम्ही त्याच्यात भरच घालत गेलो, ती वाढवतच नेली. म्हणून त्यांनी सांगितलंय नाना योग तीर्थाटणे श्रवणे वीण न कळती. ऐकल्याशिवाय कळत नाही, दुसऱ्याचा अनुभव ऐकावा, कळवून घ्यावा. पण आपल्याला जर आपला निर्णय घेता येत असेल तर, माणसाला जर असं वाटलं की आपला निर्णय आपण नाही घेऊ शकत, आपण फार गोंधळून जातो, 4 गोष्टी ऐकल्या तर 4 गोष्टी ऐकायला जाऊ नये, आपण मुळीच जाऊ नये 4 लोकांचं ऐकायला. आपल्याला काय वाटतं, एका योग्य माणसाकडे जावं, त्याच्याकडे निर्णय घ्यावा, आपला कुणीतरी एखादा योग्य सल्लागार असेल त्याच्यापर्यंत पोचावं. नाहीतर माणसं प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट जेव्हा विचारतात तेव्हा ते गोंधळून जातात. सगळ्यांच्याचकडे निर्णायक शक्ती असते असं नाही. घेतलेला निर्णय टिकतो असं नाही, टिकलेला निर्णय अंमलात येतो असं नाही, आणि अंमलात आला तरी तो पुरतेपणाने येतो असं नाही, आणि तो आल्यावर पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही असे पण पुष्कळ लोक असतात की हे केलं खरं, असं नकोच होतं करायला, मग काय उपयोग झाला, हे एवढ्या प्रक्रियेतून घटना गेली. त्यामुळे लहानशा गोष्टीवरती मन एकाग्र करा. हळूहळू मन खंबीर होतं, हळूहळू मनाकडे स्थिरता येते, हळूहळू मनाला निर्णायक शक्ती येते. आणि एक गोष्ट नक्की आहे की आपलं करताना चुकलं असेल तर ह्या चुकीचं मला काही प्रायश्चित्त भोगायला लागू नये, की ह्या चुकीचं मला शासन होऊ नये असं म्हणता कामा नये. चुकलं तर मला भोगावं लागेल, ही पहिली भूमिका. भोगावं नाही लागलं तर त्याची कृपा आहे, पण चूक आम्ही करायची आणि चुकूनसुद्धा आम्हाला त्याचे परिणाम भोगायला लागू नये असं कसं. मग चांगलं न वागता मात्र सुख मिळावं असं वाटतं. म्हणजे दोन्ही बाजूनी लबाडी आहे की आम्ही आमच्याकडनं सुख मिळावं याकरता धडपड नाही करणार आणि ते मात्र सतत मिळावं असं म्हणणार. आम्ही आमच्याकडून चूक करत जाणार पण त्या अपराधाची शिक्षा होऊ नये असं पुन्हा सतत म्हणत राहणार. हे घडत नाही, हे कधीच घडत नाही. त्यामुळे आपण नेहमीच सावध असावं. तर त्यांनी इथे म्हटलं नाना विद्या पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे वीण न कळे. नाना कला ब्रह्मज्ञानाच्या अनेक साधना मार्ग, नाना विद्या
पिंडज्ञान शरीराचं ज्ञान, पिंडाचं ज्ञान शरीरांचं ज्ञान. प्रत्येकाचं भौतिकशास्त्रांमध्ये आपण वैद्यकशास्त्रामध्ये प्रत्यक्ष देहाचा विचार करतो, आपल्याच देहाचा करत नाही. आपण ते डिस्कवरी चॅनल बघितलं की कळतं की सगळ्या जीवजीवाणूंचा किती बारकाव्याने विचार केला जातो, त्यांना समजून घेतलं जातं. नाना तत्वांचे शोधन, वेगवेगळी तत्त्व, वेगवेगळी सूत्र आपण समजून जावी म्हणून आपण आत्ता म्हटलं तसं की मी एक मार्ग निवडला आहे. म्हणजे आपल्याला आपलं जे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आज आपल्याला खूप बूममध्ये आहे. आपण कोणतंही तत्त्वज्ञान समोर घेतलं की त्या तत्त्वज्ञानाची मुळाशी जाण्याकरता आपण म्हणतो हां बाकी सगळं ठीक आहे, पण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करावं. पॉझिटिव्ह थिंकिंग करावं याचा अर्थ असा की नेहमीच यश येईल, नेहमीच चांगलं होईल, नेहमीच आपल्या मनाप्रमाणे होईल, आपण म्हणू तशीच घटना घडेल, घडेलच घडेल, हे सगळे विचार केले आणि ते तसं घडलं नाही, मग काय? मग बसणारा हा धक्का, ते फ्रस्ट्रेशन अधिक आहे. म्हणजे मार्ग कोणता निवडला आहे? काहीतरी करण्याचा निवडला. या रस्त्याला क्रॉसरोड्स येणारच नाहीत का? येणारच आहे. प्रत्येक रस्त्याला क्रॉस करणारे रस्ते आहेतच. म्हणजे माझ्या रस्त्याला इकडून तिकडून रस्ताच येणार नाही, तो त्याला क्रॉसच करणार नाही असं म्हणून मी पॉझिटिव्ह थिंकिंग करत पुढे चाललो, हा सुद्धा एकांगी विचार आहे. हा पण विचार एकांगी आहे. विचार कधीच एकांगी ठेवू नये की ठीक आहे आपण आपल्या बाजूनी चांगलंच चिंतित जावं, याचा अर्थ असा नाही की सगळं चांगलंच घडत जाईल. जे विपरीत येईल मग आता पॉझिटिव्ह थिंकिंग कसं चालेल? ते असं चालेल की मी मार्ग सरळ धरला आहे, मार्गात वाकडा रस्ता येईल किंवा तो रस्ता मला छेदेल, छेदल्यावर सुद्धा हा रस्ता मी पार पाडून पुढे जाईन, हे पॉझिटिव्ह थिंकिंग. की ते येणारच नाही हे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, येईल त्याला ओलांडून जाईल हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. म्हणजे ह्या भ्रमात कधीच आपण राहू नये की आपल्या आयुष्यामध्ये काही विरोधी घडणारच नाही. कारण काय आहे, हे सगळं आपण कशावर बेततो, कुठेतरी आपल्या मनामध्ये सुख तर प्रत्येकाच्या असतं. आपण चांगल्या मार्गाने जातो, चांगले विचार करतो, चांगल्या गोष्टी करतो, चांगल्या घटना पाहतो, शक्यतो आपल्या मनात वेडेवाकडे विचार करत नाही. मग आपल्यासारख्याच्या आयुष्यात वाईट का घडावं? घडूच नाही. असं कसं होईल? हे जगच जर द्वंद्वात्मक आहे तर काही चांगलं काही वाईट हे असणारच. काही अपरिहार्य वाईटही असू शकेल, काही अचानक खूप चांगलंही असू शकेल, काहीही घडू शकेल. फक्त एवढंच आपल्याला म्हणता येईल की काहीही प्रतिकूल आलं तरीसुद्धा प्रतिकूलतेला तोंड देण्याकरता आपली मनोवृत्ती योग्य त्या तऱ्हेने तयार पाहिजे. पण ती तयार करताना आपण भ्रमात्मक जग तयार नाही करू नये. ते चांगल्याही बाजूनी करू नये, ते वाईट बाजूनी पण करू नये. म्हणून सावरकरांनी एक त्या प्रतिकूलतेची व्याख्या चांगली केली. ते म्हणाले, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. बस. म्हणजे अनुकूल आमचं नशीब किंवा दैव आमच्याबरोबर असेल तर दैवाबरोबर त्याचा अधिकाधिक लाभ घेऊ. जर ते आमच्याबरोबर नसेल, ठीक आहे, आम्ही तोंड देऊ, आम्ही देऊ तोंड. जे व्हायचं असेल ते होईल. परमेश्वरावर आमची श्रद्धा आहे, हे मात्र 100% पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. की तिथे मात्र आमची श्रद्धा जितकी वाढत जाईल, जितकं आमच्याकडे समर्पण आहे, जितकी आमच्याकडे त्याच्या ठिकाणी झुकण्याची किंवा आमचा अहंकाराची किंवा आत्मनिवेदन करण्याची ताकद आहे, तितकं ते आम्हाला यश देईल. म्हणून ते इथे सांगतात की हे सगळं समजून घ्यावं, पण या सगळ्याचा एक योग्य विचार आपल्या मनात यावा. आणि म्हणून ते सांगतात की 18 भार वनस्पती एका जाळे प्रवळती, एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. आता सगळं कशापासून निर्माण झालं? सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायू. आता त्यांनी सांगितलं या पृथ्वी तलावरच्या हे इतके विविध नामरूप आहेत, या इतक्या जाती निर्माण झालेल्या आहेत, हे इतकी विविधता आम्हाला सृष्टीत बघायला मिळते. पण या सगळ्यांना स्पंदन देणारा आणि जीवन देणारा एकच समान वायू आहे. या सगळ्यांच्याकरता एकच समान पृथ्वी आहे, या सगळ्यांच्याकरता एकच समान चैतन्य आहे. हे त्यांना सांगायचं आहे की सकळ जीवा एक पैस जागा सगळ्या जीवांच्याकरता. म्हणजे जयास बोलिले आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी. म्हणजे या जीवांना राहण्याकरता पैस, म्हणजे पैसे याचा अर्थ मांडणं, जागा, साधन, त्या ठिकाणी असलेली मोकळीक. पैस मांडले दुकानं,
पैसे मांडले चांगलं भरपूर त्या दुकानात माल बिल ठेवून असं ऐस पैस मांडलेलं आहे. असं तर हे पैस काय आहे, त्याच्याकरता मोकळी जागा काय आहे, कारण भरलेल्या जागेत तर आपण काही मांडू शकत नाही. त्यामुळे ते जे काही मोकळं आपल्याला मांडण्याला शिल्लक आहे ते पैस आहे. ते पैस काय आहे, आकाश आहे. आणि म्हणून आपल्याकडे चिंतनामध्ये असं मांडलेलं आहे की म्हणाले ज्यात राहतो, आम्ही राहतो कशात, आकाशात. ज्यात राहतो ते आम्ही बांधत नाही आणि जे बांधतो त्यात आम्ही राहत नाही. कारण भिंती बांधतो आम्ही, पण राहतो त्या भिंतीच्या आतल्या आकाशात राहतो. म्हणजे आमचा निवास आकाशातच आहे, पण आम्ही म्हणतो घर बांधलं. बांधलं म्हणजे भिंती बांधल्या. मग हे बांधलं तर ह्यात राहिलो का, घर बांधलं आणि आता राहायला गेलो, मग राहायला त्या भिंतीत नाही गेलो, त्या भिंतीच्या आत साठवलेल्या पोकळीत म्हणजे आकाशात गेलो. म्हणून त्यांनी म्हटलं सगळ्या जीवांना राहायचं स्थान कोणतं आहे, अवकाश आहे, आकाश आहे. मला दयास बोली जे आकाश, सगळं जीवांचा वास एका परब्रह्मी. सगळे एका परब्रह्माच्या ठिकाणीच निवास करतात. तैसे सकळ जीवास मिळवून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांसी. तैसे सकळ जीवास मिळवून सार एकची साधन. आता सगळ्या प्राणी मात्रांच्या करता एकच तुम्हाला सार रूपाने, म्हणजे मी थोडक्यात सांगतो असं समर्थ म्हणतात की काय साधन आहे त्या परब्रह्माला समजून घेण्याचं, श्रवण हे साधन आहे. ऐका म्हणतात, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांची. सगळ्या प्राणी मात्रांनी चांगल्याचं श्रवण करावं. आता त्याला कन्फर्मेटरी टेस्ट आहे. गायत्री मंत्र ऐकवा, स्तोत्र ऐकवा, वनस्पती वाढतात. तुम्ही चांगले चांगले मंत्रांचे उच्चार करा, गाय अधिक दूध देते, म्हशी अधिक पाणावतात, पशु पक्षी हे लोभावतात. असे सगळे त्या मंत्रांचे, त्या शब्दांचे, त्या श्रवणांचे परिणाम आहे असं सांगितलं. मग श्रवणामध्ये काय ठेवलेलं आहे ते म्हणतात सगळ्यांच्याच करता ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ता मला त्यांचं नाव लक्षात नाही आहे, पण आत्मचैतन्य दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये विनायक महाराज शाळीग्राम त्यांचं चरित्र आहे. आणि त्यांचं चरित्र नाही, त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिलेली आहे. तर तेही खूप मोठे अधिकारी होते. पण त्यामध्ये त्यांनी एका वारकरी मनुष्याचं चरित्र लिहिलेलं आहे. ते संत कोटीतलेच होते. तर तो वारकरी नेहमी वारीला जाताना एका छोट्या गटाचा फडाचा तो मोठा मोरक्या होता. तर तो घोड्यावर बसायचा आणि तो वारीला जायचा. तर तो ज्या घोड्यावर बसायचा त्या घोड्यावर त्याचं फार प्रेम होतं. तर त्या घोड्यावर बसून लोक म्हणायचे एवढं काय यांच्या घोड्याला कळतं. मग ते म्हणायचे हा एकादशी करतो, हा एकादशीच्या दिवशी त्याला चंदी म्हणजे हरभरा भिजवून दिला तर तो खात नाही वगैरे वगैरे. तर लोकांना वाटायचं हे जरा महाराज आपल्या घोड्याचं कौतुक फार करतात. तर त्यांना माहीत होतं की एक विशेष त्या घोड्याचा होता की त्यांनी ते घोड्यावर बसले आणि घोड्याला चल किंवा काही त्याला लगाम खेचावा वगैरे असं काही लागायचं नाही. त्यांनी विष्णू सहस्रनाम सुरू केलं की तो सुरू. म्हणजे ते काही फार जोराजोरात विष्णू सहस्रनाम म्हणायचे नाही, पण ते विष्णू सहस्रनाम म्हणाले की घोडा चालायला लागायचा. आणि त्या लोकांना असं वाटलं ह्या घोड्याचं जरा परीक्षा घेऊया. तर त्या लोकांनी, आता हे सगळे वारकरी आहेत, थोडा थोडा खोडसाळपणा आपल्या आपल्या वृत्तीत असतो. तर त्यांनी काय केलं, एकादशी आहे पाहिली आणि एकादशीच्या दिवशी ते हरभरा भिजवला आणि त्या घोड्याला खायला दिला. तर त्या घोड्याने हरभरा खाल्ला. ते म्हणाले महाराज आज एकादशी आहे, घोड्याने हरभरा खाल्ला. ते म्हणले खाल्ला असेल, मग आता उद्या पण हरभरा खाऊ घाला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा हरभरा भिजवला, त्याला दिला. त्यांनी खाल्ला नाही. म्हणाले महाराजांनी आज खाल्ला नाही. अहो म्हणाले तुमच्या लक्षात नाही आलं, पण यावेळी 2 एकादशी आहे. दुसरी भागवत एकादशी आहे आपली, आजची एकादशी आपली नाहीच आहे. आणि म्हणून म्हणाले त्यांनी हरभरा खाल्ला, उद्याची एकादशी त्यांनी कसा कळला त्याला. म्हणजे हे जे श्रवण आहे ना, कोण कशातून तयार होतं, कोण कशातून काय प्राप्त करतं आपण सांगू नाही शकत. आता ह्या सत्पुरुषांनी असं जर म्हटलं तर ते फार सुंदर आहे. त्या ओव्या पण छान आहेत त्यातल्या त्यांनी लिहिलेल्या, त्याचं कौतुक करणाऱ्या. नाना देश भाषामते भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनाची नाही. अनेक देशांमध्ये अनेक भाषांमध्ये म्हणाले ह्या पृथ्वी तलावरती सगळ्यांना श्रवणासारखं म्हणाले साधन नाही आहे. श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्षू होती, मुमुक्षाचे साधक अति नेहमीसी चालती. श्रवणाने माणसाला उपरती होते. म्हणजे जे त्याचे विचार आहेत त्या विचारांमध्ये योग्य तो पालट होतो. नाहीतर आपल्याला उपरती याचा अर्थ
चांगल्या बाजूनी आवड, रती म्हणजे आवड, आणि उप म्हणजे त्याच्या जवळ नेणे, उपरती त्या आवडीच्या जवळ नेणे. पण ती आवड कोणती? म्हणजे आपण एखादा चांगला माणूस आहे, ऐकून ऐकून बिघडला की काय बिघडेल, पण वेडवाकडा ऐकून बिघडेल, त्याला उपरती नाही होणार, त्याचा ऱ्हास होईल किंवा त्याच्या जीवनाचा नाश होईल. आणि म्हणून साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध, सकळा असं ठाऊके. आता साधकाचे सिद्ध होतील, प्रत्येकाची आता प्रतवारी सांगितली, अधिकार सांगितला. अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध, सकळा असं ठाऊके. म्हणाले अंगामध्ये तो जो बोध आहे, प्रबोध, प्रकर्षण बोध, तो जो बोध अंगामध्ये पक्का मुरला तर जे साधक आहेत ते सुद्धा सिद्ध होतील. म्हणाले ठाईचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तात्काळ श्रवणाचा. ज्यांनी श्रवण केलं, जे अगदी पक्के दुष्ट आहेत, शी घातली आहे त्यांनी, चांडाळ म्हटलं आहे त्यांना, अशांना सुद्धा म्हणाले उपरती होईल, बदलतील. जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा, बोलीला न वचे. हां, म्हणाले वाणीतून तो सांगता येत नाही, असा श्रवणाचा महिमा अगाध आहे. म्हणजे दुर्बुद्धी दुरात्मासुद्धा सुबुद्धी होईल, पुण्यात्मा होईल. आता पुढे त्यांनी सांगितलं की हे सगळी आता फलश्रुती सांगतायत श्रवणाची. तर तीर्थाव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नव्हे हातीचा हाती सप्रचित श्रवण. आता म्हणाले तीर्थयात्रा आपण करतो, व्रत करतो, काय सांगतात, हे व्रत केल्याने असं असं होईल, ते व्रत केल्याने तसं तसं होईल. म्हणजे कसं, हे व्रत केल्याने पुढे गती चांगली मिळेल, हे व्रत केल्याने स्वर्गाचा निवास मिळेल, हे व्रत केल्याने त्या माणसाला दीर्घायुष्य मिळेल. आता हे दीर्घायुष्य मिळेल हे मरेपर्यंत कळणारच नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्रताचं फळ काय आहे हे त्याला कुठे कळणार आहे, दुसऱ्याला कळणार. या दीर्घायुष्य राहिला का लवकर गेला, लवकर गेला तरी पुन्हा फिरून विचारायला येऊ शकत नाही, दीर्घायुष्य मिळालं तरी दीर्घायुष्य मिळालं हे सांगायला पण येऊ शकत नाही. तर ते म्हणाले ही तीर्थयात्रा आणि व्रत यांची जी फलश्रुती आहे, ती फलश्रुती आपल्याला पुढे काय होईल ते सांगतं. म्हणजे हे असं होईल तसं होईल, पण म्हणाले श्रवण असं पुढं काय होईल वगैरे नाही, आत्ता ऐकला आत्ता बदलला. म्हणाले हा त्याचा परिणाम आहे. म्हणून तैसे नव्हे हातीचा हाती, या हातावरचं त्या हातावर आहे म्हणाले, काही कुठे लांब जावं लागत नाही. सप्रचित श्रवण, नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तोडीजे औषधी, तैसी आहे श्रवणसिद्धी, अनुभवी जाणती. नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तोडीजे औषधी. औषधाने कसं होतं की वेगवेगळे रोग आहेत, व्याधी आहेत, त्या ताबडतोब नष्ट होतात, दूर होतात. तशीच श्रवणाची सिद्धी आहे की श्रवण जर योग्य प्रकाराने केलं तर तात्काळ मनुष्यामध्ये बदल होत जातो. आता श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रकटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी. आता श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रकटे बळे, त्याचा विचार कळे, श्रवणाच्या मागचं सूत्र जेव्हा कळतं. श्रवण कसं करावं, श्रवण कशाचं करावं. आता मनुष्याचं मन दुर्बल आहे, एखादा माणूस मनाने फार मवाळ कोमल आहे, त्याला दुःख सहन होत नाही, त्याला फार कठोर भाषा सहन होत नाही. आता त्यांनी घेतलं गरुड पुराण वाचायला तर त्याच्या डोक्याला तापच आहे, कारण त्याच्यामध्ये इतकं भयंकर वर्णन केलेलं आहे की ते ऐकताना मनुष्याच्या मनाला थोडं तरी अवदासीन्य आल्याशिवाय राहत. आता असा मनाचा मनुष्य मवाळ असलेला आणि थोडा कमकुवत असलेला त्यांनी हे कशाला वाचायला घ्यावं, त्याला याची काही आवश्यकता, त्याच्या मनाला उल्हासित करणारं त्यांनी वाचावं. एखादा मनुष्य आपल्या व्यवहारामध्ये पुष्कळ व्यस्त आहे आणि त्याला काही ब्रह्माचं म्हणजे ज्याला आपण ब्रह्मज्ञान मिळावं म्हणून काही वाचन करायचं आहे, तर त्याला आपण ब्रह्मयज्ञ म्हणतो की ब्रह्माची माहिती कळून देणारं काहीतरी. तर आता त्यांनी घेतली ब्रह्मसूत्रच वाचायला की हा ग्रंथ वाचतो, त्याला काही त्यातलं ढेकळं कळणार नाही, कारण ते सूत्र काय कळायचं आहे, कशा करता आलं, का आलं नाही कळणार त्याला. म्हणाले की असे जे विषय आहेत की आपण कशाचं श्रवण करावं, कसं श्रवण करावं, किती श्रवण करावं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. म्हणून ते म्हणतात श्रवणाचा विचार कळे, ते जे काही ऐकतो आहे त्यात त्यांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे हे कळून घेण्यासारखाच ग्रंथ समोर ठेवावा. म्हणजे आपण मुलांना गणाधीश जो ईश सर्व गुणांचाच म्हणायला सांगतो,
त्याच्यातला अर्थ कितीही आतला पुष्कळ सखोल असला तरीसुद्धा त्याच्याशी काही गरज नाही. गणपतीला नमस्कार कर. तुझ्या मनाला सांगितलंय की मना वासना दुष्ट कामा नये रे, दुष्टबुद्धी सोडून दे. इतपत मुलांना कळतं. 7-8 वर्षाच्या मुलांना इतपत एवढंच सांगावं. म्हणजे ते म्हणाले की त्या श्रवणाचा जो विचार आहे, श्रवण म्हणजे जे ऐकतो आहोत त्याचा, किंवा आपण वाचतो आहोत त्या ग्रंथाचा, आता काही सगळं श्रवणच असतं असं नाही, आपण वाचन करतो, तो विचार आपल्याला कळण्यासारखा पाहिजे आणि त्या विचारातून आपल्याला बोध घेता आला पाहिजे. विचार पुष्कळ काहीच्या काही आहे, म्हणजे मोठा अधिकाराचा आहे, काही वाईट आहे असं नाही, पण तिथपर्यंत जाण्याची आमची उंची नाही. तर मग आम्ही काय करायचं? आम्ही त्या विचारापासून लांब राहावं. आत्ता आपल्याला काय कळतं आहे तेवढं वाचावं आणि त्यातलं काय अनुसरता येईल. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रकटे बळे, तरच जर तो समजला तरच आमचं भाग्य उदयाला येईल. म्हणजे ऐकलं आणि गेलं असं नाही, ऐकलं ते मुरलं, थोडासा त्याचा चिंतन विचार झाला आणि विचार झाल्यामुळे ते मनाला पटल्यामुळे आपण तो विचार आहे तो आचरणात आणण्याकरता आपण त्याचा अट्टाहास म्हणजे निधिध्यासन केलं. त्यांना तेच सांगायचं इथे की आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, की माणसाने जे काही श्रवण करतो आहे त्याच्या ज्या एकानंतरच्या एक गाळणे आहेत किंवा एकानंतरच्या एक प्रक्रिया आहेत त्याच्यातून त्याला नेलंच पाहिजे. त्याच्याशिवाय चालणार नाही. ऐकलं सुटलं ऐकलं सुटलं ऐकलं सुटलं की मग काय पुष्कळ ऐकलं आणि सुटलं. म्हणजे कसं होतं, आता श्रवणाच्या ऐवजी वाचन. आता मनुष्य आहे, आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की काहीही स्मरणात ठेवलेलं 9व्या दिवसानंतर जर त्याची पुन्हा उजळणी झाली नाही तर ते तितकं ताजं स्मरणात राहत नाही. म्हणजे आपण काहीतरी पाठांतर केलं आहे तर ते पाठांतर सारखं जिभेवर राहण्याकरता 9 दिवसाच्या आतमध्ये किंवा 9व्या दिवसानंतर 10व्या दिवशी त्याची पुन्हा आवृत्ती झाली पाहिजे. त्याची जर आवृत्ती नाही झाली तर ते पक्क स्मरणात राहत नाही. कारण का, तर तो त्याचा नियम सांगितला आहे त्याने की 9 दिवस पाठ केलेलं लक्षात राहतं, 10व्या दिवशी विसरतं. म्हणजे काय, हे सातत्याने त्याची आवृत्ती पाहिजे तर ते लक्षात राहील. मग आता मनुष्य काय करतो, आम्ही त्या ग्रंथ हो आम्ही तो वाचला, तो ग्रंथ हो आम्ही वाचला, हा ग्रंथ हो आम्ही वाचला, सगळे वाचले, पण त्या ग्रंथाचं पुन्हा फिरून स्मरण केलं का नाही केलं, नाही झालं तर आता ते लक्षातही राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो अहो गेले 2 वर्षापूर्वी आम्ही तो भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचला होता, मग आता काय माहिती आता काही लक्षात नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या आवृत्तीशिवाय अभ्यास पक्का होत नाही. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात इथे की श्रवणाचा जर विचार कळला मग काय आहे, आपण काय करावं. काही 4 सूत्र किंवा काही 10-5 तत्वाच्या भूमिका आपल्या आयुष्याचं एक तत्व किंवा ध्येय किंवा तत्वज्ञान म्हणून समोर ठेवावं. हे एवढं आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे की खोटं बोलता कामा नये, शक्यतो आळस होता कामा नये, शक्यतो जे वाचलं आहे त्याचं अधनमधनं स्मरण राहावं. म्हणजे काय की आता आपला एक ठराविक ग्रंथ ठेवावा की ह्या ग्रंथातले हे एवढे विचार आहेत ते आपल्याला सारखे लक्षात ठेवायला योग्य वाटतात. ते कधी वाचन सोडूच नाही, आपल्याकडनं ते वाचन सातत्याने होतच राहावं. की त्याचा लाभ काय होतो म्हणाले की काही विषय घट्ट बनतो. एक 10 वेळा 15 वेळा 20 वेळा तो विषय आपल्या मनामध्ये पक्का रुजला की मग तो कायमचा रजिस्टर होतो, त्याची नोंद कायमची होते, त्याचा ठसा खोलवर उमटतो. मग तो महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात नाही वाचला तरी चालेल. म्हणजे लोक म्हणतात ना तुमचा कोणत्या ग्रंथाचा अभ्यास आहे, तर माणूस म्हणतो हे अभ्यासलं आहे ते अभ्यासलं आहे, पण त्याला तुम्ही हा विषय बोलाल का, हो बोलू. का बोलू, कारण काही पायाभूत वाचन झालेलं असल्यामुळे त्याच्या आधारावर असणारं दुसरं काही आहे ते आपण समजू शकतो, पण समजतो म्हणून तयारीशिवाय बोलू शकत नाही. म्हणजे त्या प्रवचनकाराला किती तयारी केली पाहिजे, 10 तास 20 तास, ती तयारी जर तितकी नाही केली त्याच्यापेक्षा अधिक, पण त्या वेळची तयारी तरी त्याला इतकी पाहिजे. पण तो विषय पूर्ण डोक्यात गेलाच पाहिजे. त्याचा अनेक प्रकारचा बारकावा जोपर्यंत डोक्यात शिरत नाही तोपर्यंत त्याचं अगदी साधं मांडणंसुद्धा त्याच्या मुखातून बाहेर पडू शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याकडे जे आचाराचं महत्त्व आहे ना ते तेवढ्या करताच आहे की अट्टाहास आहे. सकाळी उठलं की देवाच्या खोलीत जाऊन नमस्कार केलाच पाहिजे.
ते वळण शरीराला लागल्याशिवाय 2 महिन्यानंतर मनुष्य झोपेतनं उठला, कितीही घाई असली तरी तो आधी जाऊन नमस्कार करतो, मगच तो बाहेर. का? कारण तो झाला अभ्यास आता पक्का, याचा अर्थ त्याला कळला नाही, तो मुरला. त्यांना तसं म्हणायचं आहे की जो विचार ऐकला तो विचार मननात गेलाच पाहिजे, त्या मननाच्या चाळणीतून चाळला गेलाच पाहिजे, त्याच्यातून तो निधिध्यासनात गेला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, तरीच भाग्यश्री प्रकटे बळे. बळे म्हणजे बलवान, समर्थपणाने भाग्य उदयाला येतं. मुख्य परमात्माचं आकळे स्वानुभवास. एवढंच कशाला म्हणाले, साक्षात परमात्म्याचं सुद्धा दर्शन घडू शकतं. या नाव जाणावे मनन, अर्था लागी सावधान. अर्थ फार सावधपणे करावा. एवढ्याच करता की कशाचाही भलता अर्थ आपल्या मनाला मोहित केल्याशिवाय राहत नाही. कसा मोहित करतो? आपल्याला जे बरं वाटतं त्याला आपण कुठेतरी समांतर संदर्भ शोधत असतो की नाही, हे एवढं असं चुकलं म्हणजे चालतं ना, म्हणजे त्या चुकीचं फारसं काही होत नाही ना, असं म्हटलंय ना तिथे, मग काही नाही. का? कारण आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी करता सँक्शन पाहिजे असते, त्या शास्त्राचा आधार पाहिजे असतो. आपण आधार शोधायला जात राहतो. त्यांनी सांगितलं, कशाचाही अर्थ लावताना सावध राहा, आपल्याला सोयीचे आहेत असे अर्थ लावू नका. म्हणून आपल्याकडे विनोदाने म्हटलं जातं की हे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला माणसांनी सवडशास्त्र करून घेतले. आपल्या सवडीप्रमाणे शास्त्राचा अर्थ लावणे. निजध्यासे समाधान होत असे. आणि त्याचा जर निधिध्यास घेतला, आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा केला, तरच आम्ही त्याचं समाधान पाहू शकतो. कारण एखादा विषय डोक्यामध्ये आला, तो पटतो का पटत नाही, त्यांनी एक विधान केलं, ते मान्य करावं का करू नये, याच्यावरती तेवढं चिंतन झालंच पाहिजे. आणि कसं आहे, हे सगळं परमार्थाला उपयोगी पडेलच, पण ते व्यवहाराला आधी उपयोगी पडेल. का उपयोगी पडेल? कारण माणसाला आता वेग खूप आहे जीवनाला. त्याला एका दिवसामध्ये, पूर्वीच्या काळी जर माणसाला एखादा निर्णय घ्यावा लागत असेल, बाकीचा सगळा दिवस रुटीन जायचा, नेहमीप्रमाणे चालायचा. एखाद्या बाबतीत काही इकडे इकडे व्हायचं, मग त्याची चर्चा तो 4 लोकांकडे करणार, 4 लोकांना सांगणार, अहो आज असं झालं, मी असं केलं, मी असं म्हण, त्यांनी असं म्हण. आता आपल्याला प्रत्येक क्षणाला एक नवीन घटना, जगभरात काय घडतं आम्हाला कळतं. आमच्या सगळ्या नातेवाईकांच्याकडे त्यांच्या घरी काय करतं हे आम्हाला कळतं, कारण रोज सगळ्यांचे फोन आहेत, तुझ्या घरी काय झालं, माझ्या घरी काय झालं, हिच्या घरी. म्हणजे आम्हाला समजण्याला काही अंत नाही. मग आता काय होतं, अशा प्रत्येक घटना याच्याशी आम्ही दिवसाकाठी अखंड जोडले जातो. आणि मग आपल्याला एक निर्णय घेताना सुद्धा, आता हे प्रत्येक गोष्टीतून लवकर बाहेर पडायचं असतं. आता स्वयंपाक काय करायचा आहे, पटकन निर्णय घ्या. आज बाहेर पडायचं का नाही पडायचं, लवकर निर्णय घ्या. प्रत्येक निर्णय हा जेव्हा झटपट घ्यायचा असतो, त्यावेळी तो झटपट निर्णय घेताना आपण योग्य घेतो का अयोग्य घेतो. तो निर्णय जर योग्य व्हावा असं वाटत असेल, तर आपल्या ठिकाणी अर्थालागी सावधान, की आपण आत्ता अमुक एक गोष्ट बोललो तर याचा नेमका अर्थ काय होईल, हे वाक्य आपण बोलावं का बोलू नये, हे योग्य का अयोग्य, त्याचा जोपर्यंत आपल्या मनाशी निर्णय होत नाही आतमध्ये, तोवर ते बोलू नये. म्हणजे त्यामुळे 2 गोष्टी होतात. एक, निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपण अधिक सावध असावं, हा एक भाग. बोलण्याच्या बाबतीमध्ये जे बोलायचं आहे त्याच्या आधी थोडा थांबून आपल्याला विचार हवा. आणि तसा आपण नाही केला तर बोलून झाल्यानंतर पश्चात्ताप होतो. आज आम्ही लोक येत होतो बरोबर ना, तेव्हा एक असा काहीतरी कार्यक्रम किंवा 5-6 संस्थांवर त्या काम करतात, त्याच्या संदर्भात त्या सांगत होत्या की अहो म्हणाले, ते वयाने 85 वर्षाचे, काही पण आम्हाला बोलतात आणि मग बोलून झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होतो आणि आम्हाला क्षमेची पत्र लिहितात. म्हटलं अहो, ते 85 वर्षाचे आहेत तर त्यांना क्षम्य आहे की आपण म्हणू आता वयाप्रमाणे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, बिचाऱ्यांना निर्णय घेणं अवघड होत असेल, समजत नसेल, इम्पल्सिव्हली वागत असतील वगैरे. पण वयाच्या 50-60 सुद्धा मनुष्य त्याच्या मनात आलं की तो बोलून जातो, आणि तो बोलून गेला की मग त्याचा पश्चात्ताप होतो. मग माणसं अशीच पत्र लिहितात की माझा असा हेतू नव्हता, मी असं बोललो.
मग आता जे बोललो त्याचं भोगावं. असं आहे ना की शेवटी काय आहे, ती चूक आहे, ती चूक आपल्याला भोगलीच पाहिजे. मग आता त्याची रद्दबदली करायला जाऊ नये. कारण जितकं आपण कशाचंही अधिकाधिक स्पष्टीकरण द्यावं तितकी ती गोष्ट अधिक गुंतागुंतीची बनत जाते. कारण गुंतागुंत वाढत जाते, कारण बोलणं वाढत जातं, त्याला दिलेले तर्क वाढत जातात. दिलेल्या प्रत्येक युक्तीला समोरच्या माणसाकडे युक्तिवाद आहे, त्याची पण बुद्धी त्या दिशेने युक्तिवाद करत जाते. म्हणजे अंतर कमी होण्याच्या ऐवजी अंतर वाढत जाते. तिथेच सोडून द्यावा विषय, जसा त्याचा परिणाम होईल तो होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अर्थालागी सावधान. अर्थाच्या बाबतीमध्ये आपण सावध असावं की हा अर्थ लावताना आपण हा योग्य लावावा का लावू नये. कारण सगळ्या घटना प्रत्येक बाबतीमध्ये आपण फार झटकन निर्णय द्यायला जातो, आपण फार झटकन निर्णय घ्यायला जातो. ते आपलं चुकतं का बरोबर. कारण कसं होतं, काही वेळा समोरचा माणूस बोलला की तो काय बोलतो आहे हे आपण थोडे शांत राहून ऐकू तर आपल्याला त्याचं बोलण्याची दुसरी बाजू जास्त चांगलेपणाने रजिस्टर होते. आणि नाही तर तो एक बोलला आणि त्याच्यावर आपण उत्तर दिलं की क्वचित त्याला काही दुसरं सांगायचं असतं, पण आपण आपल्या विचारांनी त्याच्यावरती ते आरोपित करून बघत आणि हा असं म्हणाला ठीक आहे. म्हणजे अर्थाचं सावधपण समर्थांनी कमीत कमी चुका कशा व्हाव्यात त्याच्याकरता सांगितलं. व्यवहारामध्ये सुद्धा म्हणजे काही काही वेळा आपण चांगुलपणाने नको नको तुम्ही कशाला करता, नको नको राहू द्या, हे आपण 4 वेळा जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या मनातला हेतू वाईट नसतो की बा त्या माणसाला त्रास होऊ नये. पण आपल्याला त्याच्या बाजूने एक गोष्ट लक्षात येते की तो बिचारा आत्मीयतेने म्हणतोय की मला अमुक एक करायचं तरी तू करू नको, तरी तू करू नको. म्हणजे त्या माणसाच्या जवळ येण्याचा आपला जो काही सहवासाचा आनंद आहे किंवा त्या माणसाच्या जवळिकेचा जो जीवनातला संबंध आहे तो माणूस आपल्या वागण्याने घालवतो. कारण का तर त्याला ते वाचता येत नाही, त्याला ते वागणं वाचता येत नाही, त्याला त्या वागण्याला प्रतिसाद कसा द्यावा ते त्याला समजत नाही. आणि हा व्यवहार हा फास्ट मनुष्यांचा असा आहे. म्हणजे माझ्या लक्षात येतं की जी माणसं भराभरा करा, पुढे जा, 10 कामं करा, 10 कामांचे निर्णय घ्या. काही वेळा खूप मोठे कामाचे डोंगर उभे राहतात पण त्या कामाला खोली येऊ शकत नाही. काही माणसं फार स्लो असतात, त्यांच्याकडनं फार गोष्टी घडत नाहीत, पण त्या माणसांना जी खोली येते. आता मी तुम्हाला हे सगळं माझ्या डोळ्यापुढे जे चित्र आहे ती आमच्या डॉक्टर तेलंग आहेत, मिसेस तेलंग. त्यांनी त्यांच्या योगाचा अभ्यास काही नाही, एक ठरवलं ना अयंगारांकडे जायचं, त्यांनी शिकवलं ना प्राणायाम तसा करायचा. आता त्या प्राणायामाशी जो डायलॉग करायचा आहे तो करायचा. त्या इतकी वर्ष ते करत राहिल्या, त्यांनी कशाची घाई केली नाही, कशाची गडबड केली नाही. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या जाणत राहिल्या की त्यांनी होतं कसं की या सगळ्यामुळे घडलं कसं की आज त्या बाई जो अनुभव योगाचा घेत आहे ती मोठी मोठी माणसं घेतात असा अनुभव घेत आहेत. आता आमच्यासारखा मनुष्य आहे की 5-50 नाही 100 ग्रंथाचं वाचन केलं आणि 100 ठिकाणी नाही 1000 ठिकाणी जाऊन बोलले, पण तो 1000 ठिकाणी बोलला त्याची खोली त्याच्याकडे काय आली. कारण तुम्ही वरवर किती पसरलात आणि एक घेऊन किती खोलात गेलात याच्यामध्ये अंतर आहे. म्हणजे काही काही वेळा लोकांना असं वाटतं की खूप गोष्टी कराव्यात, खूप गोष्टी केल्यांचा लाभ काय आहे, काही व्यावहारिक तात्कालिक लाभ आहे, पण एक गोष्ट घेऊन खोलात जाण्याचा काय लाभ आहे, अनेक अंगाने लाभ आहे. म्हणजे एकच घटनेची आपल्याला अनेक फळं मिळतात आणि अनेक घटना आपल्याला एका ठिकाणी नेऊन पोचवतात. तर सांगण्याचा हेतू असा आहे इथे की प्रत्येक गोष्टीचा अर्थ आम्हाला समजायला पाहिजे की आता केव्हा थांबावं. आता असे लोक आहेत आपण समाजामध्ये बघतो की नाही आता अगदी रिटायरमेंट पाहिजे असं सांगणारी माणसं पुढे 15-15 वर्ष दर कार्यक्रमात सांगतात आता हा माझा शेवटचा कार्यक्रम, आता हा माझा शेवटचा कार्यक्रम, आणि कार्यक्रम चालूच असतात. प्रत्येक वेळी जाहीर केलं जातं. याचा अर्थ असा आहे की आपला मोह सुटत नाही आणि मोह सुटत नाही म्हणून आपल्या शब्दांचे अर्थ आपण लावत राहतो, आपल्याच विधानांना आपणच पुस्त्या जोडत राहतो, आपणच जोडतो.
की नाही नाही म्हणजे असं म्हटलंय मी, आता मला त्याच्यात काही रस नाही, पण अहो कुणीतरी केलंच पाहिजे म्हणून मी करतो. जगामध्ये तुम्ही केलं म्हणूनच राहिलं आणि जगात तुम्ही करतात म्हणूनच टिकणार आहे असं काही नाही. आपल्याला वाटतं म्हणून करतो. म्हणून उपनिषदांनी सांगून टाकलंय स्वांत सुखाय. आपण आपल्या सुखाकरता करतोय असं म्हणावं. या जगाचं ओझं कोणी आपल्या डोक्यावर दिलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं, अर्थालागी सावधान निजध्यासे समाधान होत असे. त्याचा ध्यास घेतला तर समाधान आहे. पण आता त्याचा ध्यास आम्ही किती घेतो, कसा घेतो, त्याचे अनेक लाभ आहेत. म्हणजे पुन्हा आपला व्यवहार आला की व्यवहाराच्या पातळीवर व्यवहार करून कुठेतरी एका ठिकाणी आपण एकाग्र असलं पाहिजे. व्यवहार आम्ही 10 प्रकारचे करू, 10 प्रकारांनी व्यवहार करू, पण एका व्यवहारात तरी आम्ही स्थिर असलं पाहिजे. अधिक खोल जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 10 गोष्टी आम्हाला आवडतात करायला, मी 10 गोष्टी करतो, पण त्या 10 गोष्टी करत असताना कुठेतरी एका ठिकाणी मात्र आम्ही पक्के बांधलेले पाहिजे. त्याचे लाभ काय होतात, या उरलेल्या 10 गोष्टींना पण होतात. कारण एका ठिकाणी आम्ही पक्के धरून राहिलो, आमची एकाग्रता वाढतेच. एकाग्रता वाढली की आमच्या मनामधले सगळे विकल्प हळूहळू कमी होत जातात. मनाचे विकल्प कमी व्हायला लागले की मनाचं सामर्थ्य वाढत जातंच. मनाचं सामर्थ्य वाढत गेलं की मग माणसाचं स्मरण आहे, माणसाचा व्यवहार आहे, माणसाचं आकलन आहे, अनेक गोष्टी माणसाला प्राप्त होतात. म्हणजे वरवर पसरणारा विषय आम्ही कितीही स्वीकारला तरी त्याच्याबरोबर खोल जाणारा एक तरी विषय आम्ही स्वीकारावा. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात, बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी वोळे निसंदेहता. म्हणजे आम्ही जे बोलतो त्याचा अर्थ जर आम्हाला कळत गेला, केव्हा ना केव्हा तरी तो कळत जातो आणि केव्हा ना केव्हा तरी तो आपल्याला बोचतो पण. कारण कधी कधी कळतो पण ज्याला आपण वळत नाही म्हणतो ना, असं पण होतं की कळतं पण आम्हाला वळत नाही. पण असं एखादी घटना आयुष्यामध्ये येते की त्या घटनेबरोबर आम्हाला ते उजाडल्यासारखं होतं. आम्हाला ताबडतोब त्या क्षणी वाटतं नाही हे बरोबर आहे, ते चुकलं आहे, आपण हे असं केलं नाही, त्याचे हे परिणाम आहेत की जे करायला पाहिजे होतं ते आपल्याकडनं झालं नाही. बरोबर लहान सहान गोष्टीत आपल्या लक्षात येते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे. समाधान त्याच्या ठिकाणी राहतं. अकस्मात अंतरी वोळे निसंदेहता. आणि अंतःकरणातला संदेह निघून जातो. याचा अर्थ काय, याचा अर्थ आपण थोडक्यात आपल्यापुरता लावला तर असा आहे की कुठेतरी एका ठिकाणी जर आम्ही खोल जात राहिलो, असं आम्ही का म्हणतो, कारण व्यवहारामध्ये आम्ही एका गोष्टीवर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला प्रपंच करायचा आहे, आपल्याला 10 गोष्टी सांभाळायच्या, सांभाळल्याच पाहिजेत. पण त्याबरोबर कुठेतरी एक स्थिर झालं, त्या स्थैर्यातून काय मिळतं, त्या स्थैर्यातून श्रद्धा दृढ होत जाते. जितकी श्रद्धा आपल्याला माहीत नाही आपली श्रद्धा केव्हा पक्की होते. त्यांनी सांगितलं असं अकस्मात होतं. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे. ते तळ गाठून राहतं समाधान. का राहतं, अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता. तर अचानक मनातले सगळे संदेह निघून जातात. अचानक याचा अर्थ असा की नंतर असं वाटायला लागतं आता विचार करणं पुष्कळ झालं, आता हा युक्तिवाद नको, बास झाला हा युक्तिवाद. म्हणजे घटनांची सुद्धा कशी बघा, एक सामान्य आपल्याला येणाऱ्या घटनांमध्ये समानता साधर्म्य दिसतं. आज आम्ही जे सूत्र वाचत होतो त्या सूत्रामध्ये होतं की जे सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी तत्र, म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यास तत्र स्थितो यत्नोभ्यास वगैरे, ही जी आमची सूत्र आम्ही वाचत होतो योगसूत्र, त्याच्यामध्ये एका ठिकाणी आम्ही आलो तर त्या ठिकाणी त्या श्रद्धेचा विचार आला. मी आपल्याला आत्ता म्हणतो ना, जे आमच्या मिसेस तेलन यांना अनुभव असा आला तसा आला, मग आम्ही एकत्र आलो की त्याचं विश्लेषण करत राहतो की बा काय त्या अनुभवाचं विश्लेषण, तो अनुभव कोणत्या स्तरावर असेल असं काहीतरी. तर आज असंच त्या काही अनुभवाबद्दल बोलत होत्या. त्या बोलत असताना त्या म्हणाल्या आता ह्याचा काय अर्थ असेल. म्हटलं तर तुम्ही बोलता बोलताच जे मनात आलं ते म्हटलं मी सांगते. मला असं वाटतं की जिथे श्रद्धेचा विकास अपेक्षित आहे तो पुरता झाला नाही तोपर्यंत तर्क आहे. तर्क तोपर्यंतच राहतो जोपर्यंत श्रद्धा पूर्ण विकसित झालेली नसते. श्रद्धा पूर्ण विकसित झाली
की तर्क संपतो. समर्थांनी आज ह्या ओळीमध्ये तेच सांगितलं नेमकं, की ते म्हणतात अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता. एक क्षण असा येतो, श्रद्धा ही काही बस म्हणून बसत नाही आणि उठ म्हणून उठत नाही. ती श्रद्धा बसावीच लागते, ती सुद्धा ईश्वराची कृपाच आहे. प्रेमकळा शिकवोनी न ये, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की जगातल्या सगळ्या कळा शिकवून येतात. तसंच आहे की श्रद्धा ठेव, श्रद्धा ठेव, श्रद्धा ठेव म्हणून श्रद्धा ठेवली जात नाही, ती बसावीच लागते. म्हणाले ज्या क्षणी निसंदेह होतो याचा अर्थ त्या क्षणी श्रद्धा परिपक्व झाली. आमची श्रद्धा परिपक्व झाली की समाधान निवळलं, म्हणजे ते स्थिर झालं. आता त्याच्यामध्ये डहुळले पण राहिलं नाही, ते आता डचमळत राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं संदेह जन्माचे मूळ. आलंच पुढे विषय की संदेह हे आमच्या जन्माचं कारण आहे, कारण तर्क आहे. आमच्या मनात जोर संदेह आहे तोवर आमच्या मनातली श्रद्धा दृढ नाही आहे. म्हणाले ते श्रवणे होय निर्मूळ. म्हणाले तो संदेह श्रवणाने दूर जातो. पुढे सहजची प्रांजळ समाधान. पुढे स्पष्ट झाली वेळ, पुढे स्पष्ट समाधान आहे की आता समाधानाशिवाय अन्य काही राहत नाही. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान. नुसतं श्रवण नाही आहे, ते श्रवणाबरोबर आपल्याला मनन सांगतात की श्रवणाबरोबर जर आमच्याकडे मनन नाही, म्हणजे आमच्यासारखा प्रवचनकार रोज एक ग्रंथ उचलतो, म्हणजे उघडतो, उठतो, घरातून बाहेर जातो, प्रवचन करतो, आला की ग्रंथ ठेवतो, दुसरा ग्रंथ काढतो, उद्या दुसरा ग्रंथ, तो वाचतो, ठेव. उपयोग काय? बॅक टू स्क्वेअर वन. कारण वाचलं ठेवलं म्हणजे श्रवणाचं जे फळ आहे ते नुसत्या श्रवणाचं नाही आहे, नुसत्या प्रवचनाचं नाही आहे, त्याच्यावरच्या केलेल्या चिंतनाला फळ. ते जोपर्यंत चिंतनात परिणत होत नाही तोपर्यंत त्या प्रवचनकाराचा तरी काय बोलका शंखच आहे, आपला ओरडत राहतो जा, तर दुसरं काही होऊ शकत नाही. मुक्तपणाचे बंधन जडले पायी. म्हणून काय होतं, मनन नाही तर मुक्त व्हायचं आहे ह्याचं सुद्धा एक बंधन आहे. ती सुद्धा बेडी आमच्याच पायात आहे. का विचार आहे आपल्याला मुक्त व्हायचं आहे, म्हणजे हे सगळं तत्त्वज्ञानच आहे की मला मुक्तीकरता अभ्यास करायचा आहे, मला मुक्ती मिळवायची आहे, मला पुण्य मिळवायचं आहे म्हणून कर्म करायचं आहे. असं कर्म करील तर पुण्याची प्रतवारी उणावेल. मला हे चांगलं आहे म्हणून करायचं, बस करायचं आहे म्हणून करायचं आहे, हा योग्य मार्ग आहे म्हणून करायचं आहे, केलं, संपला विषय, त्याच्यावर पुन्हा चर्चा नाही. तर तसं ते सांगतात मुक्तपणाचे बंधन जडले पायी. मुमुक्षु साधक आठवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध. म्हणाले आता तो कोणत्याही गटातला असो, तो मुमुक्षु असो, साधक असो किंवा सिद्ध असो, श्रवणेच्या शिवाय तो श्रवणे विणतो अबद्ध. म्हणाले श्रवण मनने शुद्ध. म्हणाले चित्तवृत्ती होये. तो म्हणाले कसा आहे श्रवणाशिवाय, तो अशुद्ध आहे, अपूर्ण आहे, कमी आहे आणि श्रवण मननानेच त्याचं चित्त शुद्ध होणार आहे. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण. तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. म्हणजे जिथं नित्य श्रवण होत नाही ते विलक्षण आहे असं समजावं. म्हणजे हे काही फारसं बरोबर दिसत नाही असं आपल्याला वाटावं. तेथे साधके एक क्षण, तिथे एक क्षणभरसुद्धा साधकांनी क्रमू नये सर्वथा. ही समर्थांची भाषा आहे. ते टोकाची भाषा बोलतात, समर्थ टोकाला बोलतात जाऊन, आणि ज्ञानेश्वर फार मावा बोलतात, अतिशय मावा, की आमच्यासारख्याला ते कळतच नाही. कारण समर्थांनी दिलेल्या 4 शिव्यांनी आम्ही खडबडून जागे होऊ, ज्ञानेश्वरांनी गोडगोड बोलण्याने आमच्यावर काही परिणाम होत नाही असं वाटतं. हे बरं चाललंय ते सांगताय. आणि त्यामुळे जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ. ज्याला श्रवणाची आचच नाही तिथे परमार्थ कसा. याचा अर्थ काहीतरी नित्य वाचन झाल्याशिवाय परमार्थ म्हणण्याला अर्थ नाही. मागे केले तितुके व्यर्थ. म्हणाले श्रवण, बरोबर आहे ना, श्रवणे वीण होय. जे काही मागे केलं ते सगळं व्यर्थ जाईल जर श्रवण नाही तर. तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्य नेमे तरावे संसार सागरी. आपल्याला एका ओळीत सगळं सांगितलं. म्हणून कायम श्रवण करावं, काहीतरी साधन करत राहावं, नित्य नेमानी ते साधन चालू ठेवावं आणि त्याच्यातून ह्या संसार सागरातून पार पडावं सुखाने. सेविलेची सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे.
त्यांनी म्हटलंच आहे, वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे. जे वाचलं आहे तेच वाचावं, जे ऐकलं आहे तेच. रोज तीच पोथी काय वाचायची. अनेक लोक आहेत की असं आपल्याकडून म्हणतात की आता कोणता ग्रंथ वाचावा. म्हणाले हा काय, म्हणजे मी तर आमच्या घरातलंच उदाहरण नेहमी सांगते, लोकांचं अनेक वेळा ऐकलं तरी. म्हणजे माझ्या सासऱ्यांना जेव्हा आमच्या इथल्या लोकांनी सांगितलं आमच्याबरोबर या, इथे भागवत चालतं, श्रवणाला या, तेव्हा म्हणाले काय ऐकायचं आहे बा. म्हणाले मी तत्त्वज्ञानाचे 5-6 ग्रंथ बघितले, माझ्या एकच लक्षात आलं की ब्रह्म आणि माया ह्याच्यापेक्षा विषय काही पुढे जात नाही, आणि तोच विषय पुन्हा पुन्हा मांडला जातो. कळला म्हणलं एकदा, आता काय करायचं आहे पुन्हा. म्हणजे ही भूमिका आहे. ह्या भूमिकेमध्ये आता असं आहे ना की सगळ्याचं महात्म्य समजल्याशिवाय मनुष्य जेव्हा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये किंवा तत्त्वज्ञानाच्या संबंधामध्ये जर त्याच्यात पडून काही मिळवायचा प्रयत्न करील तर त्याला ते अडचणीचंच होईल. कारण काही संस्कार निर्माण व्हावा लागतो. तो संस्कार निर्माण झाल्याशिवाय त्याच्याविषयी गोडी वाटत नाही. अनेक लोक म्हणतात वाचलेली पोथी आम्हाला पुन्हा वाचायला आवडत नाही. तुम्ही लोक सांगता ते वाचलेलंच काय वाचायचं, तेच तेच वाचायचं, रोज तेच तेच स्तोत्र म्हणायचं, रोज तीच तीच रामरक्षा म्हणायची, रोज तेच तेच भीमरूपी म्हणायचं. म्हणाले हे काही आम्हाला पटत नाही. ही भूमिका शेकडोंची आहे. त्याचं कारण असं आहे की साधनेच्या मार्गावरती उभं राहिल्यानंतर साधना पुढे जाते, याच्याकरता काही काळ द्यावा लागतो. तो काळ अजून त्यांच्या जीवनात दिला गेलेला नाही आहे. आता जर ते त्यात पडले आहेत तर आता तो देण्याकरता जी मानसिकता पाहिजे ती अजून त्यांनी निर्माण केली नाही आहे. की नाही ठीक आहे वाचलेलंच वाचायचं, वाचतो बघू काय होतं. कारण शेवटी प्रत्येक बाबतीमध्ये आपण म्हणतो हे औषध घेतोय, कोणी म्हणतो अहो याच्यावर हे औषध खूप चांगलं आहे, आपण म्हणतो नाही राहू दे आता घेतोय ना, 1-2 महिने घेऊन बघतो काय होतं. मग इथे का नाही तसं म्हणत की जे आत्ता वाचायला सांगितलंय ते रोजच वाचायचं आहे, बघतो ना 1-4 महिने वाचून बघतो काय वाटतं. तसं होत नाही. कारण मनुष्य तर्कानी जातो. म्हणजे आमच्या सुमनताई किर्लोस्कर, जसं माझ्या सासऱ्यांचं सांगितलं सांगते, सुमनताईंचं सांग, सुमनताई नेहमी म्हणतात की तो आनंद मिळाला त्याच्यामध्ये ईश्वराची कृपा आहे. हे वाक्य तुम्ही कशाला मध्ये मध्ये घालता, घालू नका. आनंद मिळाला आपल्याला मिळाला, विषय संपला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की अजून त्याचा उपकार स्मरायला किंवा ती कृतज्ञता व्यक्त करायला विचारांची ती दिशा आपण विकसित नाही केली. नको करू दे, ठीक आहे आत्ताच झाली पाहिजे असं नाही आहे. हा मनुष्य प्रामाणिक आहे की ते प्रामाणिकपणे सांगतात, आणि नाही तर जो अप्रामाणिक असतो त्याला त्या निरूपणात काहीच रस नसतो. तो आपला तिथे जाऊन बसतो, आपल्या संप्रदायाचा कार्यक्रम आहे, मंडळी तिथे येतात, आम्ही इकडे मदत करतो तिकडे मदत करतो, बाहेर बाहेर हिंडतात, ऐकायला आज जातच नाही. असा प्रत्येक गटामध्ये एक वर्ग असतो. तुम्ही बघा की आम्ही यांच्याकरता सेवा करतो असं म्हणून. तसं राजकारणामध्ये सुद्धा प्रत्यक्ष काम करणारे लोक थोडे असतात, पण हौसे गवसे नवसे पुष्कळ असतात. त्या पार्टीच्या भोवती इकडे फिर तिकडे फिर, खाण्याची व्यवस्था आहे तिकडे व्यवस्था आहे, अमक्याची व्यवस्था आहे, वाहन व्यवस्था आहे, काय अनाऊन्समेंट आहे, काय स्टेजच्या मागे कामे आम्ही करतो. ते मूळ कोण उभा आहे, कोणता पक्ष. अहो तुम्हाला काय सांगू, कितीतरी कथा आहेत सांगण्यासारख्या. महाभारताची कथा ऐकायला गेल्यानंतर शंतनू राजा कळेना न गंगा कळेना. कथा कुठे गेली त्या व्यक्तीला भलती नावं व्यक्ती कथा ऐकून आल्यावर सांगते. म्हणजे काय कथा ऐकली, फक्त त्या मांडवात असतो तो. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना लोक की 10वीच्या मांडवा खालून गेला, तसंच आहे ते. त्या प्रवचनाच्या मांडवात येऊन गेला बस. म्हणजे ही पण एक भूमिका आहे. म्हणजे ही पण एक, अर्थात ते अज्ञान आहे त्याला नावं नाही ठेवायची. त्याच्यामध्ये जी उपेक्षा आहे ती उपेक्षा असू नये. उपेक्षा नाही, आणि जर कळत नाही तर मग प्रामाणिकपण तरी पाहिजे की ही गोष्ट मला नाही कळली बस. म्हणजे आता आपल्याला खूप उशीर झाला, पुन्हा कधीतरी सांगेन की सीतेच्या जन्माची कथा एकाने काय सांगितली आहे आणि ती कथा ऐकून लोकांनी काय श्रद्धा ठेवली आहे. सगळंच म्हणजे आपल्याला जय जय रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. सगळं अवघड आहे. कारण असं आहे की विचारायला ऐकणाऱ्याला माहीत नाही, सांगणाऱ्याला पण विचारायला माहीत नसेल की हे कुणी कुणाला सांगितलं, कुठंतरी ऐकलं ते सांगितलं, पण काय सांगितलं,
त्याचा अर्थ काय, ते कुठे उपयोगाला येईल, म्हणजे अज्ञान किती पसरत जातं. म्हणून सांगायचा हेतू असा आहे की सेविलेची सेवावे, फार भानगडीमध्ये नाही पडायला गेलो तरी चालेल. जे ऐकलंय ते आधी पक्क करावं. सेविलेची सेवावे, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी. म्हणजे जो श्रवणाच्या बाबतीत आळस करतो त्याचा म्हणाले त्याचं हित कधी साधलं जात नाही. आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेच पाहिजे. इथे चुकलंय का? हां, बरोबर आहे ना. आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेच पाहिजे. आमच्या बाबतीत काय घडतं? आळसाचं संरक्षण आणि परमार्थाची बुडवण. मी आत्ता म्हटलं तसं की हे दूर जावं याच्याकरता श्रवण केलं पाहिजे. आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पाहावे, पुढिले समासी आघवे सांगिजेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा.